गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मुलांच्या शाळा सुरू आहे, आपल्याला भाज्यांचं रोजचंच टेन्शन असतंय टिफिनसाठी. तर मग आज ना मस्त अशी फ्लावरची भाजी बनवायला घेतली. इथे 2 चमचे तेल टाकून घेतलं, जिरे मोहरी टाकून घेतले, छान तडतडली की त्यात लसूण टाकून घेतला आणि हे जे मसाला टाकलाय ना, मी हा मसाला पहिल्यांदाच पाण्यामध्ये मिक्स करून टाकलाय. मी एरवी म्हणजे कोरडेच टाकत असते मसाले, पण मी मोबाईलवरच बघितलं होतं असं पेस्ट करून टाकलेली. तर मग हळद, लाल तिखट, घरातला मटण मसाला आणि आंबारी मसाला हे सगळं मस्त त्याच्यामध्ये कालून घेतलं पाण्यामध्ये आणि ती स्लरी याच्यामध्ये टाकली आणि परतून घेतलं. कोथिंबीरसुद्धा टाकली थोडीशी आणि त्याच्यानंतर हा फ्लावर ना मी स्वच्छ धुवून निसून घेतला होता. मिठाच्या पाण्यामध्ये गरमसुद्धा धुवून घेतला होता. कोबी आणि फ्लावर कधी पण मिठाच्या पाण्यामध्ये गरम पाण्यात धुवायचं, म्हणजे त्याचा ना वास मारत नाही, भाजी खूप छान मग लागते. तर मग मी इथं स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये टाकून दिला तो कढईमध्ये आणि परतून घेतलं छान आणि नंतर चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि याला मस्त वाफ काढून घ्यायची 5 मिनटासाठी आणि त्याच्यानंतर ना मस्त अशी कोथिंबीर टाकायची. याच्यामध्ये ना एक टोमॅटोसुद्धा घातला होता, तुमच्या आवडीनुसार घालू शकता. टोमॅटो घालू शकता, बटाटा घालू शकता, वाटाणेसुद्धा घालू शकता तुम्ही. खूप छान होते ही भाजी, अशी सुक्की सुक्की मस्त लागते. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली. चला आता आपली भाजी झाली रेडी. नक्की लाईक करा. चला बाय.